तुका म्हणे केले जन. तीन प्रकारचे लोक आपल्याला नेहमी पाहायला सापडतात. महाराज, या जगतामध्ये एक वर्ग असा आहे की तो भगवंताची भक्तीच करत नाही. दुसरा वर्ग असा आहे तो भगवंताची भक्ती करून मुक्त झाला. आणि तिसरा वर्ग असा आहे तो भगवंताची भक्ती करतो पण त्याला प्राप्ती मात्र यत्किंचितही व्हायला तयार नाही. असे हे तीनही प्रकार, तीनही वर्ग चांगले नीट लक्षपूर्वक ऐका. कीर्तन संपल्यानंतर, महाप्रसाद घेतल्यानंतर, घरी गेल्यानंतर, अंथरूण टाकल्यानंतर, अंथरुणावरती पडल्या पडल्या आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारा की या तिन्हीपैकी आपला नंबर नेमका कोणत्या तेव्हा. आपणच आपलं परीक्षण करा. भक्तीच करत नाही त्यामध्ये आपण आहोत का भक्ती करून मुक्त झालो त्यामध्ये आपण आहोत का भक्ती करतो पण प्राप्तीच होत नाही त्यामध्ये आपण आहोत. या तिन्ही पैकी आपण नेमका कोणत्यामध्ये आहोत याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. हो हो. आता पहिल्या क्रमांकाचा वर्ग असा आहे की तो भगवंताची भक्तीच करत नाही. त्याचा विचार करण्यासाठी आपलं सुद्धा काहीच कारण नाही बाबा. कारण जो भक्तीच करत नाही त्याचा विचार काय करायचा हो. मला सांगा, भक्ती करण्याचा प्रश्न कोणाला दादा? ज्याला देव मानायचा आहे त्याला. पण ज्याला देवच मानायचा नाही त्याला भक्ती करण्याचा प्रश्न आहे का? मला सांगा महिला वर्ग, मंगळसूत्र घालण्याची, जोडवे घालण्याची, कुंकू लावण्याची म्हणजे सर्व काही सौभाग्याचं लेणं लेण्याची गरज कोणत्या स्त्रीला असते? बोला काय आंबोरे, बोला पटपटा बोला. कोणाला असते? ज्या स्त्रीला पती मान्य आहे तिला. पण जिला पती मानायचाच नाही तिला मंगळसूत्र, जोडवे, बांगड्यान हे सौभाग्याचं लेणं लेण्याची काही गरज आहे का? तसं ज्या नास्तिकाला देवाच मान्य नाही त्याला भक्ती करण्याचा प्रश्नच येत नाही ना. आणि या जगाच्या पाठीवर सर्वात विषारी प्राणी कोणता असेल ना दादा तर तो म्हणजे नास्तिक आहे. सगळ्यात विषारी प्राणी. आता तुम्ही म्हणाल महाराज काय बोलताय राव, सगळ्यात विषारी प्राणी तर कोब्रा किंग आहे. काही म्हणतील विंचू सुद्धा काही कमी विषारी नाहीये. काही म्हणतील गांधीन माशी सुद्धा कमी विषारी, कारण ती चावल्यानंतर 10 दिवस खाल्लं नाही तरी पण डबल ताकद येते, आहे का नाही? पण यांच्यापेक्षा कितीतरी पटीने नास्तिक हा सर्वात विषारी प्राणी आहे. कारण तुम्ही बघा, अरे विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विष असतंय. काय? अरे विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विष असतंय. गांधीन माशीच्या फक्त तोंडामध्ये विष असतंय. अरे सापाच्या फक्त दातातच विष असतंय. पण नास्तिकाच्या अर्थातच दुर्जनाच्या मात्र सर्वांगात विष असतंय. तुका म्हणे विंचाचे नांगी तैसा, दुर्जन सर्वांगी तैसा, दुर्जन सर्वांगी तैसा, दुर्जन सर्वांगी. हो काय म्हटले महाराज? तुका म्हणे विंचाची नांगी. किंवा सुभाषितकार सांगतात वृश्चिकस्य विषमपुच्छे मक्षिकाया विषमपुच्छे, वृश्चिकस्य विषमपुच्छे मक्षिकाया मुखे विषम, तक्षकस्य विषम दंते, सर्वांगी दुर्जनस्य तत्. म्हणजे सगळ्यात विषारी प्राणी कोणता असेल तर तो म्हणजे नास्तिक आहे. सगळ्यात विषारी. बरं, तो भक्ती का करत नाही? कारण तो देवाला मानत नाही. आणि जो देवाला मानत नाही त्याला भक्ती करण्याचा प्रश्न येत नाही. बरं, तो देवाला का मानत नाही हो? कारण त्याचं एक ब्रीद वाक्य आहे. काय? चक्षुर्वै सत्यम. जे डोळ्याने दिसतं तेच या जगामध्ये असतं. आता जे डोळ्याने दिसतं तेच या जगामध्ये असतं असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याचं तुम्ही मला उत्तर द्या. मला सांगा, मृगजळ माहिती आहे का तुम्हाला? मृगजळ, मृगजळ कशाला म्हणतात? मृगजळ हा सूर्य आणि पाण्या, जमिनीवर सूर्याचे प्रखर किरण पडल्यानंतर ते पाण्यासारखे दिसतात. पण ते बाबा पाणी असतात का? आणि जर ते पाणी असतं तर लोकांनी विहिरी खोदल्या, बोर मारून बोर झाले, हा तिथूनच पाईपलाईन केली असती. पण मृगजळ हे फक्त पाण्यासारखं दिसते. मग ज्ञानोबा ज्ञानी अमृतानुभवामध्ये उदाहरण देत आहे. ज्ञानोबा सांगतात शेजारी शेजारी 2 डोंगर आहे. एका डोंगरावरती मृगजळ आहे आणि एका डोंगरावरती मृगजळ नाही. मग ज्या डोंगरावरती मृगजळ नाही तो डोंगर कोरडा, आणि ज्या डोंगरावरती मृगजळ आहे तो डोंगर, वा क्या बात आहे, कोरडाच. हा अशी श्रोते पाहिजे. काही काही ठिकाणी म्हणतात वाला. अरे तो सुद्धा कोरडाच आहे ना. ज्ञानोबाला काय बोलले? मृगजळ जेथन मळे तेथे असे पा कोरडे, मामडे जेथे जोडे ओल्हांशु काय. अरे तो काय डोंगर ओला आहे का? तो सुद्धा कोरडाच आहे. मग त्याच्या मताचं या ठिकाणी खंडन केलं ज्ञानोबारायांनी. त्याचं मत काय होतं? जे डोळ्याने दिसतं तेच या जगामध्ये असतंय. मग या मताचं खंडन केलंय. आता त्याचा दुसरा प्रश्न काय आहे? जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाही.
आता जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? बोला, असं तुम्हाला म्हणायचंय का? म्हणा ना मग. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, बोलत चला. मला सांगा, जे डोळ्याने दिसत नाही ते नाहीच असं जर म्हणायचं असेल तर मला सांगा बाबा, फुलामध्ये सुगंध आहे का? आहे, पण ते दिसतंय का? मग तो नाहीच का? बरं, ऊसात गुढी नाही का? पण ती दिसते का? मग ती नाहीच का? तिळात तेल नाही का? पण ते दिसते का? मग ते नाहीच का? ऊसात गुढी नाही का? पण ती दिसते का? मग ती नाहीच का? लाकडात अग्नी नाही का? पण तो दिसतोय का? मग ते नाहीच का? बरं, दुधात तूप नाही का? पण ते दिसतंय का? मग ते नाहीच का? मग पाहायचंय का? होतं म्हणा. अरे फुलातला सुगंध पाहायचाय का? अरे नाकाला लावून पहा, म्हणजे फुलातला सुगंध कळल्याशिवाय राहणार नाही. अरे वाटून पहा, तिळातलं तेल कळल्याशिवाय राहणार नाही. अरे घर्षण करून पहा, दुधातलं तूप कळल्याशिवाय राहणार नाही. तसं संत संगतीमध्ये जाऊन भगवत भक्ती करून पहा, म्हणजे या जगातला देव कळल्याशिवाय राहणार नाही. उगीच झिपऱ्या वाढून देवच नाही बोंबलत फिरण्यात काय मजा आहे महाराज? तैसे घे मंथोनी नवनीता. काय बोले ज्ञानोबाऱ्या? अरे मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. अनंता म्हणजे कोण? आपल्या गावातला तो परमात्मा. अरे ज्याप्रमाणे दह्याचं मंथन केल्यानंतर त्याच्यातून काय आपल्याला दिसतंय? लोणी पाहायला मिळतंय. त्याप्रमाणे भक्तिरूपी रवी लावून त्या परमात्म्याचं जर मंथन जर केलं तर तो जगाचा परमात्मा आपल्याला कळल्याशिवाय राहणार नाही महाराज. मंथोनी नवनीता. बरं, तो कुठे नाही हो? विठ्ठल जळी जळी भरला, रीता ठाव नाही उरला, जुन्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची किंवा देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. अरे तो कुठे नाहीये? कहा पगडारू देखे अनेरा, अरे देखे तो सब वही नाही हेरा. अरे तो कुठे नाहीये? सर्वत्र आहे, फक्त त्याला पाहण्याची दृष्टी आपल्याकडे नाहीये. पण काही नास्तिकवादी मला सांगा दादा, घुबडाला सूर्यदर्शन आहे का? मग घुबड म्हणायला लागले की ज्या अर्थी मला सूर्य दिसत नाही त्या अर्थी सूर्यच नाही, केली सगळ्यांनी सूर्याची हुर्री. आता मला सांगा, अशा किती घुबडांनी सूर्य नाही म्हटल्यानंतर उद्या सकाळी सूर्य उगवायचा थांबणार आहे? तसं अशा किती नास्तिक घुबडांनी देव नाही म्हटल्यानंतर त्या देवाचं अस्तित्व नाहीसं होणार आहे. अरे तुम्ही आहे म्हणा तरी तो आहेच, आणि नाही म्हणा तरी तो आहे. तुमच्या आहे किंवा नाही म्हणण्यावर त्या देवाचं अस्तित्व अजिबात अवलंबून नाही. पण नास्तिकवाद्यांना कितीही सांगा, काहीही सांगा, कसंही सांगा, त्यांच्यावर परिणाम होत नाही. मग असा जो नास्तिक आहे, ज्याला देव मान्यच नाही, त्याला देव कसा आहे हे सांगण्याच्या भानगडीत आपण पडायचंच नाही, कारण तो नास्तिक आहे. आणि मी सांगितलंय, नास्तिक म्हणजे अतिशय विषारी प्राणी. म्हणजे नास्तिक या शब्दाची पुरेपूर व्याख्या जवळजवळ अशी आहे की स्वतः नास्तिकपणा करून या जगतामध्ये राहतो, वावरतो, तो नास्तिक नाही. मग स्वतः तर नास्तिक आहेच आहे, पण आपल्या नास्तिकपणामुळे दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवून त्या आस्तिकाला जो नास्तिक करतो त्याला खरा जातीवंत नास्तिक म्हणतात. त्याचं एकच काम काय? आपल्या पॅनलचे सभासद वाढवणे, बस एवढंच काम आहे त्याचं. 3 प्रकारांनी मी सांगितले जातात बघा. कोणते कोणते? पहिला म्हणजे कापूर बुद्धीचा. कापुराला काडी लावल्यानंतर तो 2 तासाने पेट घेतो, बरोबर महिला वर्ग? एवढा लेट करणे का? हे काय गाठ्यातलं नाही ना. जे तुम्हाला व्यावहारिक ज्ञान आहे ते बोलत चला. कापुराला काडी लावल्यानंतर कापूर किती तासाने पेट घेतो? काही क्षणातच तो पेट घेतो, त्याला म्हणतात कापूर बुद्धीचा. दुसरा जो वर्ग आहे तो म्हणजे गौरी बुद्धीचा. गौरी बुद्धीचा म्हणजे गौरीला काडी लावल्यानंतर दादा ती गौरी लगेच पेट घेते का? बरं ती विजते का? दुप्पट का होईना पेट घेते, त्याला म्हणतात गौरी बुद्धीचा. आणि तिसरा जो वर्ग आहे तो म्हणजे म्हशीचा ताजा पोह. त्याला तुम्ही कितीही काड्या उघडा,
तो तर पेट घेत नाहीच नाही, पण त्या काडीला सुद्धा पेटू देत नाही. त्याला म्हणतात आपणा सारखे करी की तात्काळ आणि नाही काळ वेळ जायला लागे. म्हणजे स्वतः भक्ती करत नाही आणि दुसरा भक्ती करतो त्यालाही भक्ती करू देत नाही. आता कोरोनाच्या काळात बाबा या नास्तिकवाद्यांनी बरेच त्यांच्या पॅनलचे सभासद केले. स्वतः माळ घालत नाही, दुसऱ्यांनी घातलेली राहू देत नाही, असे बरेच त्यांनी त्यांच्या पॅनलची केली. त्यांनी सांगितलं अरे तुम्हाला जर जगायचं असेल, वाचायचं असेल तर ती तुळशीची माळ काढून टाका आणि रोज संडे मंडे चालू दे संडे मंडे. आणि त्यांनी सुद्धा माळी काढून टाकल्या. अरे फार मोठी शोकांतिका आहे महाराज. अरे माळ म्हणजे सामान्य समजू नका. माळ म्हणजे काय आहे तुमच्या आमच्या दृष्टीने? माळ म्हणजे काय आहे? तुळशीचे लाकडं आणि कापसाचा धागा. याच्या व्यतिरिक्त आपण माळीकडे बघत नाहीये. पण एक लक्षात ठेवा महाराज, अरे ज्याप्रमाणे एखाद्या नवीन मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलगी पतीच्या नावाचं काय घालते? मंगळसूत्र घालते आणि त्याच्या नावाचं काय लावते? कुंकू लावते. आणि एकदा त्याच्या नावचं मंगळसूत्र गळ्यामध्ये धारण केलं, कुंकू त्याच्या नावचं लेणं लावलं की आयुष्यभर जबाबदारी कोण घेतो? पती घेतो. त्याप्रमाणे ही माळ म्हणजे त्या परमात्म्याचं मंगळसूत्र आहे. आणि गोपीचंद असेल, गंध असेल, कोणताही गंध असेल तर तो गंध म्हणजे त्या परमात्म्याचं लेणं आहे. एकदा का आपण त्याच्या नावचं हे मंगळसूत्र जर घातलं ना तर त्या ठिकाणी आपली चिंता करणारा कोण असतो? तुझी चिंता त्याशी सर्व आहे का नाही? आपली सर्वस्वी चिंता करणारा तो असतोय महाराज. मग ते तो चिंता करत असतो. पण आता माळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. बरं मला सांगा, आता तर अलीकडे बाबा काय झालंय, माळ घालायची म्हटल्यानंतर लाज वाटते आणि सोन्याच्या चैनी घालण्यामध्ये महाराज फार मोठा काय स्वाभिमान वाटतो. अवश्य घाला महाराज, मी घालण्याबद्दल तुम्हाला दुमत नाही, अवश्य घाला. ज्याच्याकडे आहे त्याने घातलीच पाहिजे. पण त्याच्याबरोबर तुळशीची सुद्धा पवित्र अशी माळ घातली पाहिजे. का घातली पाहिजे? कारण याचं कारण सांगून जातो, ऐका. तुमच्या गळ्यामध्ये जर सोन्याची चैन असेल ना, अरे तुमच्या गळ्यामध्ये जर सोन्याची चैन असेल तर 24 तास चोराची तुमच्यावर नजर असेल आणि एक ना एक दिवस त्या चोरापासून तुमचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. पण जर तुमच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ जर असेल तर तुमच्यावर चोराची नाही तर त्या जगाच्या मालकाची नजर असेल. मग तुम्हाला चोरच काय तर जगाचा काळाचा बाप सुद्धा हात लावू शकणार नाही. ही ताकद खऱ्या अर्थाने तुळशीच्या माळीची आहे. विठाला हो चला, मला काय सांगायचं आहे की स्वतः माळ घालत नाही, दुसऱ्याने घातलेली राहू देत नाही. स्वतः भक्ती करत नाही, दुसरा भक्ती करतो त्याला भक्ती करू देत नाही. म्हणजे तो देवाला मानत नाही. त्याचा विचार करण्यासाठी आपलं काहीच कारण नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज एवढ्या वेळ काय चाललं होतं तर त्यांच्या मताचं खंडन करण्याकरता आपल्याला थोडासा त्यांचा विचार करावा लागला. चला, दुसरा वर्ग आहे जो भक्ती करून मुक्त झाला, त्याचाही आपल्याला विचार करायचा नाही. कारण जो भक्ती करून मुक्त झालाय, मुक्त अवस्थेला जाऊन पोहोचलाय, त्याची अवस्था त्याची स्थिती अशी झाली, तो स्वतः सांगतो, सुखे मी निजलो गा शून्य सारून तेथे त्रिकुट शिखरीला दान मिळे आई ते. अरे देव पहावया गेलो तेथे देवाची होऊन ठेलो. ही अवस्था त्याची झालेली आहे. त्यालाही त्या ठिकाणी म्हणजे भक्तीच करत नाही त्याचा विचार करायचा नाही. भक्ती करून मुक्त झाला त्याचा आपल्याला विचार करायचा नाही. पण आपल्याला आज या चिंतनामध्ये विचार करायचा आहे. कोणाचा? तांबडे महाराजाचा. गेलं का कानावरून? जो अहोरात्र भक्ती करतोय पण त्याला भगवंताची प्राप्ती होत नाही, विचार आपल्याला करायचा आहे त्यांचा. आता एवढा वर्ग फक्त लक्षात ठेवा, बाकीचं सगळं जाऊ द्या कानावरून, पण आता एवढं ठेवा कानात. कोणता? की जो अहोरात्र भक्ती करतोय पण त्याला भगवंताची प्राप्ती होत नाही, विचार आपल्याला करायचा आहे त्यांचा. आता तुम्ही म्हणाल महाराज त्यांचा काय विचार करायचा हो? पण लक्षपूर्वक ऐका महाराज, विचार केल्यानंतर चुका लक्षात येतात. कारण जो अहोरात्र भक्ती करतोय, गण लावतो, माळ घालतो, वाऱ्या करतो, पारायण करतो, अगदी ज्ञानोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानोबा काय बोले? ऐसा अखंड भजन करी उगान राहे क्षण भरी. अहोरात्र भगवंताची भक्ती करतोय पण त्याला भगवंताची प्राप्ती व्हायला तयार नाही. मग यांची भक्ती नेमका कुठे चुकते, विचार आपल्याला करायचा आहे त्यांचा. मग कराल की नाही त्यांचा विचार? आता एक मिनिट व्यवहार लक्षात घ्या. जो नावेत बसलाच नाही, नाव माहिती ना, होडी होडी, जो नावेत बसलाच नाही तुम्ही त्याचा विचार करू नका. जो नावेत बसून पलीकडे गेला, पहिलं तीराला गेला, तुम्ही त्याचाही विचार करू नका. पण जो सकाळी 6 वाजता नावेत बसला
वल्ले मारून मारून थकला. दुपारचे 12 वाजले पण त्याची नाव हातभर पण पुढे जायला तयार नाही. मग याची नाव नेमका कुठे गुंतली याचा विचार कराल की नाही तुम्ही आता? मग करा विचार. आणि मग तो डोकं खाजून तो विचार करू लागला कुठं गुंतली कुठं गुंतली. आणि मग डोकं खाजवल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आणि मग तो म्हटला अरे हो, खुंट्याला बांधलेली नाव सोडलीच नाही. हे कधी लक्षात आलं? विचार केल्यानंतर. कारण विचार केल्यानंतर चुका लक्षात येतात. हा एक वर्ग आहे. तसा समाजामध्ये अहोरात्र भक्ती करणारा एक वर्ग आहे. अहोरात्र भक्ती करतोय, गण लावतो, माळ घालतो, वाऱ्या करतो. पण जगद्गुरु तुकोबाराने या वर्गाकडे पाहिलं आणि तुकोबाराय म्हटले का रे तुम्ही भक्ती करताय ना? म्हणे हो ना महाराज, अहोरात्र भक्ती करतोय. अरे मग भक्ती करून तुम्हाला प्राप्तीच होत नाही, मग नेमका भक्ती करता तरी कोणाची? आणि मग त्यांनी त्यांच्या दैवताची यादी सांगितली बा दादा. मग आता त्यांची दैवत विचारूच नका. आणि सध्या असंच आहे, कोणता तरी देव, कशी तरी भक्ती आणि मग काहीतरीच प्राप्ती, असंच आहे महाराज. अरे खऱ्या देवाशी गेले विसरूनी. अरे या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ पंथ नाहीये. लक्षपूर्वक ऐका. अरे या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ पंथ नाहीये. गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा यासारखे श्रेष्ठ ग्रंथ नाहीये. ज्ञानोबा तुकोबारा यासारखे श्रेष्ठ संत नाहीये. राम आणि कृष्ण या मंत्रासारखा श्रेष्ठ कोणताच मंत्र नाहीये, कोणताच मंत्र नाहीये. मग वारकरी हा आहे पंथ. मग वारकरी हा आहे पंथ. गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा आहे ग्रंथ. राम कृष्ण हरी हा आहे मंत्र. ज्ञानोबा तुकोबाराया आहे संत. आणि अशा ज्ञानोबा तुकोबारायांचेच नाही तर सकल वारकरी संप्रदायाचं कुळदैवत आहे रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत. हा, म्हणून मला काय सांगायचं आहे, जगद्गुरु तुकोबाराने विचारा तुम्ही भक्ती करताय कोणाची? आता त्यांची देव मला सांगायला एवढा वेळ नाही, कारण तुकोबारायांनी त्यांच्या मतावर डायरेक्ट खंडन केले. काय म्हटले? तुकोबाराय म्हटले तुम्ही ज्यांची भक्ती करता ते देव कसे? शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते घेते आपुल्या पोटाची रडते मागतीशी ते अवतार. जगद्गुरु तुकोबाराय काय बोले? तुम्ही ज्यांची भक्ती करता तो देव कसा आहे? शेंदरी हेंदरी दैवते. ते म्हटले महाराज बास करा, आतापर्यंत आमच्या दैवताची फार विटंबना केली तुम्ही. शेंद्र्या हेंद्र्या बराड्या आमका तामका आमच्या देवाला लय नाव ठेवलंय. असू दे आमचा जसा आहे तसा, पण तुमचा कसा आहे ते सांगा. आता या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेमध्ये खंडन आणि मंडन म्हणतात बरं का. काय म्हणतात? खंडन आणि मंडन. माहितीये का तुम्हाला खंडन आणि मंडन? आता व्यवहारातलं दृष्टांत उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्याला लवकर लक्षात येईल. आता या ठिकाणी सगळे शेतकरी वर्ग आहे ना दादा. मला सांगा तुमच्यातला एक जण शेतामध्ये पाणी भरायला गेला. पाणी आहे ना पण? हा मग बरं आहे. पाणी भरायला गेला किती वाजता? सकाळी 3 वाजता पहाटे पाणी भरायला गेला. दुपारचे 12-1 वाजेपर्यंत दादा त्यांनी पाणी भरलं. आता सकाळी 3 वाजता पहाटे 3 वाजता गेलेला, दुपारी 12-1ला घरी आल्यानंतर 12 दिवस थकल्यानंतर किती हवळा झाला असेल त्याचा? अशी अवस्था झाली त्याची. तो घरी आला. घरी आल्यानंतर त्याने हातपाय तोंड धुतले. आता त्याची बायको म्हटली हे वैतागून आलेलं गिराईक आहे, दिवसभर रात्रभर 3 वाजल्यापासून पाणी भरते, खूप भूक लागली असेल, आता माझ्या हातची भाजी खातील आणि म्हणतील वा वा काय भाजी केली तू, काय सुंदर भाजी आहे, करावी तर तूच आणि खावी तर मीच, काय सुंदर भाजी आहे, किती चव आहे तुझ्या हाताला. एवढं समाधान जीवनामध्ये दुसरं आहे तरी काय महिला वर्ग? बरोबर ना? असंच आहे ना? हा, म्हणून त्या ठिकाणी तो पाणी भरायला गेला होता. तो घरी आला. आता हिने त्याला पाणी दिलं हातपाय तोंड धुवायला. ज्याने हातपाय तोंड धुतलं, पण हे काय वैतागलेलं गिराईक होतं. हे जेवायला बसल्यानंतर तिने त्या ठिकाणी भाजीचं पातेलं आणलं आणि त्याच्या समोर आणून ठेवलं आणि त्या ठिकाणी त्याला वाढलं. आता हे काय वैतागलेलं गिराईक होतं. याने पहिला तोंडात घास घातला आणि पाच तोंड कडू म्हणून गेलं. म्हटलं भाजी नाही जमली. तिला समाधान वाटलं असेल का? तिचं टेम्परेचरच हल्लं ना महाराज. दुसरा घास तोंडामध्ये टाकला, भाजी नाही जमली. मग तर 80च्या वर टेम्परेचर गेलो. आणि तिसऱ्या घासाला मला भाजी फार बिघडली. मग तर 120च्या वर टेम्परेचर गेलं. दन 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 किचन रूम मध्ये पाय आपटीतच गेली आणि भाजीचं पातेलं उचललं आणि याच्या समोर आणून असं पातेलं फुटलं ना महाराज. आणि मग म्हटली एकदा नाही, दोनदा नाही, 3दा भाजी जमली नाही, भाजी जमली नाही, भाजी जमली नाही. मग करून दाखवता का थोडी? तो म्हटलं हे मला काय येतं, मग गपचूप खाय. आता आलं तुमचं खंडन मंडन लक्षात.
भाजी थोडा लेट करते, लेट असते तुम्ही. भाजी जमली नाही हे झालं काय, त्याने त्याच्याद्वारा केलेलं खंडन. पण करण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठे चुकली येते का सांगा. कोथिंबीर टाकायची राहिली का, लसूण टाकायचं राहिला का, कोथिंबीर टाकायची राहिली का, जिरे टाकायची राहिली का, मोहरी टाकायची राहिली का, लसूण टाकायची राहिला का, करपट लागते का, कडसर लागते का, आळणी लागते का, खरट लागते का, बेचव लागते का, तुला याच्यातलं काही कळतंय का. तो म्हटला नाही ना, मग खाय ना. म्हणजे भाजी जमली नाही हे झालं खंडन. पण करण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठे चुकली येतंय का सांगता नाही ना, मग जे आहे ते बरोबर आहे. किंवा आता या ठिकाणी बाबासाहेब महाराज सुंदर असा मृदंग वाजवतात. आता मी पण मृदंग वाजवतो हे तुम्हाला पण माहिती आहे. पण असं गृहीत धरा मला मृदंगाचा धा कळत नाही आणि ता पण कळत नाही. पण एवढ्या समाजामध्ये बाबासाहेब महाराजांना म्हटलं, महाराज तुम्हाला वाजवता येत नाही पकवा, तुमचं वाजवणं चुकलं. आता एवढ्या मोठ्या माणसाला एवढ्या समाजामध्ये त्यांचा अपमान केलेला सण होईल का महाराज तुम्हाला अपमान नाही व्हायचा. बघा ते पण म्हणतात नाही होणार, नाही होणार महाराज. ते म्हटले महाराज ठीक आहे माझं वाजवणं चुकलं. म्हटलं हो तुमचं 100% वाजवणं चुकलं. मग एक काम करता का, म्हटलं काय, जिथं चुकलं तिथं थोडं वाजून दाखवतो का. मी म्हटलं हे मला काय येतं, मग गपचिप कीर्तन कर. याला काय म्हणतात खंडन आणि मंडन. मग जगद्गुरु तुकोबाराने त्यांच्या मताचं खंडन केलंय की तुम्ही ज्यांची भक्ती करताय तो देव कसा आहे, शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते घेते, आपल्या पोटाजी रडते, मागती दे अवदान. यांची भक्ती करताय तुम्ही. आणि मग महाराज त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांना त्यांनी विचारलं, महाराज ठीक आहे आम्ही आतापर्यंत केलेली भक्ती निष्फळ गेली, वायाला गेली. पण एक काम करा आता काय, आम्ही त्या तुमच्या दैवताची योग्य रीतीने त्या ठिकाणी भक्ती करावी. असा तुमच्या दैवताचा काहीतरी एखादा विशेष गुण सांगा जेणेकरून आम्ही त्याच दैवताची भक्ती करू. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या उपास्य देवताच्या अनेक विशेषणांपैकी अतिशय महत्वाचे 4 विशेषण अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितले. एकदा जोरदार टाळी होऊ यांच्यासाठी. भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावी. जगद्गुरु तुकोबाराने आपल्या उपास्य देवताचा पहिला गुण कोणता सांगितला बोला, भोळी, भोळा. आता दादा मला सांगा भोळा हा शब्द आपण ऐकल्यानंतर आपल्याला फार आश्चर्य वाटेल का नाही. कारण भोळा हा शब्द तुमच्या आमच्या दृष्टीने कसा आहे, भोळा म्हणजे एखादं येडसर असेल तर आपण त्याला काय म्हणतो, जाऊ दे ते भोळ आहे, जाऊ दे ते भोळ आहे. पण तुकोबारा देवाला भोळा म्हणजे, आता भोळा म्हणजे तुमच्या आमच्या दृष्टीने बावळट आहे का नाही, तुमच्या आमच्या दृष्टीने भोळा म्हणजे बावळट. पण तुकोबारा देवाला बावळट म्हणतील का हो, आणि आपण तरी म्हणू का. आणि म्हणायचं असेल तर म्हणावं मग काय. पण महाराज देवाला बावळट म्हणणं म्हणजे आपणच आपला बावळटपणा सिद्ध करणं. मला सांगा भर दुपारी 12 वाजता सूर्य कुठं असतो, माथ्यावर असतो. कोणाच्या, हा म्हणजे सगळ्यांच्या आहे का नाही. आता मला सांगा तुम्हाला त्या सूर्यावर थुकायचंय
तर तुम्हाला तुमचं तोंड कुठं न्यावं लागेल? वर न्यावं लागेल. आणि सूर्यावर थुकायचंय. आता थुका सूर्यावर, तो थुका सूर्यावर जाणार का? हा, आपल्याच तोंडावर येणार. म्हणजे भर दुपारी 12 वाजता सूर्यावर थुंकणं म्हणजे आपणच आपल्या तोंडावर थुंकून घेणं. तसं देवाला बावळट म्हणणं म्हणजे आपणच आपला बावळटपणा सिद्ध करणे. महाराज विठाला विठाला विठाला. हो हो, आता महाराज म्हटले आमचा देव भोळा, पण तो मूळचा चतुर आहे. आणि त्याच्यासारखा चतुर या जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच नाही. आता माणसामध्ये फार चतुर असतात महाराज, पण त्याच्यापेक्षा चतुर दुसरा कोणी नाही. कारण त्याच्या चतुराईमध्ये सापेक्षता भाव नाहीये. तुमच्या आमच्या चतुराईमध्ये सापेक्षता भाव आहे. कारण माणसामध्ये नाही चतुर असतात ना. काय झालं, दोघं जण हॉटेलमध्ये गेले. माणसामध्ये किती चतुर असतात बघा, सांगतो. दोघं जण हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेटरला म्हटले, ए वेटर, तुझ्या हॉटेलमध्ये सगळ्यात गरम काय आहे रे? आता वेटर जरी असला तरी त्याला काही स्वाभिमान असतो की नाही दादा? हा, तो म्हटला, ए माझ्या हॉटेलमध्ये सगळ्यात गरम विष्णू म्हटला. आता विष्णू सोडून दुसरं काय असणार आहे? आता हे काय त्याच्या पुढचंच होतं. हे म्हटलं आमचं 2 प्लेटा. त्याने सुद्धा निखारे चांगले चिमट्याने निखारे काढले. 2 प्लेटा भरवल्या आणि यांच्या समोर आणून ठेवल्या. आता हे त्याच्या पुढचं होतं. त्याचा बाप चतुर होतं. त्याने काय केलं, खिशातून सिगरेटचं पाकिट काढलं, त्या विस्तवावर सिगरेट पेटवलं आणि त्याच्या तोंडावर धुरपुकीत निघून गेलं. पाहता काय? म्हणजे बघा माणसामध्ये किती चतुर असतात. म्हणजे त्याच्यापेक्षा तो चतुर, त्याच्यापेक्षा. किंवा आणखी एक सांगतो, फक्त गैरसमज करून घेऊ नका. कारण काय, कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान आहे. इथं काय कोणाला उद्देशून केल्या जात नाही. फक्त एक उदाहरण पुरतं. कारण काय, दृष्टांत म्हणजे फक्त सिद्धांत लक्षात येण्याकरता दृष्टांत जवळ करायचा. एकदा सिद्धांत लक्षात आला का दृष्टांत फेकून द्यायचा. अजिबात चगळत बसायचं नाही. कारण चोथा चघळल्यानंतर कसा लागतो? खडू लागतो. हा, काय झालं, आपल्या भारताचे 10 कॅबिनेट मंत्री परदेशाच्या दौऱ्यावर गेले. कुठं? अमेरिकेला. आता अमेरिका देश कसा आहे? फार श्रीमंत देश आहे. तिथे गेल्यानंतर महाराज त्यांची अतिशय सुंदर अशी सोय करण्यात आली. गेस्ट हाऊसला गेले, फ्रेश झाले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अमेरिका देश म्हणजे अतिशय श्रीमंत म्हणून त्या ठिकाणी या मंत्र्यांना, आपल्या भारताच्या कॅबिनेट मंत्र्यांना त्या ठिकाणी काय करायचं, आता पोह्याचा नाश्ता बनवायचा. मग सगळे पदार्थ असं नसतं तेवढे पदार्थ टाकून पोह्याचा नाश्ता बनवला. पण आता डिश कोणता वापरला? कागदाचा नाही. श्रीमंत देश तिथं काय कमी, चांदीचा डिश वापरला. आणि चमचा सोन्याचा. कोणत्या सोन्याचा? आपल्या सोन्याचा. सोन्याचा चमचा वापरला आणि चांदीचा डिश वापरला. आणि मग मात्र सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी काय केले, त्या सगळ्या डिश ठेवल्यानंतर आपल्यातल्याने एकाने पाहिलं आणि शेजारच्याला चिमटा घेतला दादा. आणि तो म्हटला, शामराव चमचा सोन्याचा दिसतोय. तो म्हटला, गप खाय. आपल्या भारत देशाचं केलं वाटोळं, दिसल ते खाय. डांबार खाय, खडी खाय, चारा खाय आणि मग जेलची हवा खायला जाय. आला लक्षात तुमच्या? चला, त्यांनी सांगितलं जे दिसेल खायला तो काय भारत देश नाहीये, इथं पारका देश आहे. आपल्या भारत देशाचं नाव या ठिकाणी खराब करू नको. पण त्याला सवय होती ना महाराज, पडिले वळण इंद्रिया सकळ, आहे का नाही? जे दिसन ते खायची सवय लागलेली होती त्याला. तो म्हटला, नाही राव, चमचा एवढा नेलाच पाहिजे. कारण एवढा चमचा जर नेला तर आपला गृहमंत्री फार खुश होईल. कारण गृहमंत्र्याला तिथं लय आवडत आहे. आवडतं का नाही महिला वर्ग? सोनं सोनं आवडतं का? नाही आवडत? आणि त्या काढून तुमच्या गाड्यात जे काय असतं त्या काढून मी जातो घेऊन सगळं डिग्रसला. यांच्यासारखं सोनं कोणालाच आवडत नाही. आता आलाय बघा विषय म्हणून मला सांगा महिला वर्ग, आता या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी जात असताना जाता जाता आता प्रत्येक खांबळ्यावरती लाईट आहे. त्या आता महिला वर्गासाठी हा प्रश्न विचारतो, जाताना तुम्हाला खांबळ्याच्या लाईट खाली 2 मूर्त्या सापडल्या. कोणत्या कोणत्या? एक प्रभू रामचंद्रांची आणि दुसरी रावणाची. कोणती मूर्ती घ्याल महिला वर्ग? बोला बरं. तुम्हाला सांगितलं का घरून इथं बोलायचं नाही म्हणून? बोला, कोणती मूर्ती घ्याल? नक्की एक मताने सांगा. बरं, जे रामाची घेतली, फक्त महिला वर्ग, जे रामाची घेतली त्यांनी टाळे वाजवा बरं. आणि जे रावणाची घेतली त्यांनी टाळे वाजवा. हा, म्हणजे सगळे रामाची घेतली. आता बदलायचं नाही बरं का, आता अजिबात बदलायचं
नाही. आता तुम्ही रामाची मूर्ती घेतली, आणखी पुढे गेल्यानंतर आणखी एका खांबळ्याच्या लाईट खाली तुम्हाला पुन्हा 2 मूर्त्या सापडल्या, एक रामाची आणि एक रावणाची. पण आता जी रामाची होती ती लोखंडाची होती आणि जी रावणाची होती ती सोन्याची होती. आता कोणती घ्या? रामाची? नाही 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 दादा, मतदानाच्या काळात 500 ज्यांनी दिले त्याला मतदान ठोकणारी मंडळी आपण. तुम्हीच काय, मी सुद्धा रावणाचीच घेईन. कारण आपल्याला सर्वांना काय आहे, प्रिय आहे मला सोनं. चला, मला काय सांगायचं आहे की त्या ठिकाणी त्याने विचार केला, एवढा चमचा जर न्याला तर आपला गृहमंत्री फार खुश होईल, पण आता न्यायचा कसा? मग ते जरा विनोदी होतं. त्याने विनोद सांगायला सुरुवात केली. एवढे विनोद सांगितले, आडवे तिडवे पडस्तवर हसू सगळे खाली पडले. खुर्चीवर कोणीच राहिला नाही, सगळे खाली पडले. आयो आयो बाबो बाबो करस्तवर हसले. असं पाहिलं आणि त्या संधीचा लाभ त्याने घेतला. सगळ्यांचं लक्ष कोणाचंच नव्हतं. त्याने पटकन चमचा घेतला आणि आपल्या कोटच्या खिशामध्ये घातला. आता हे कोणीच पाहिलं नाही, पण आपल्यातल्या चाकाने पाहिलं. तो म्हटला, तो मंत्री आहे, मग मी काय पोतराज आहे का? त्याला गोड लागते, मला काय कडू लागते का? पण आता त्याने विचार केला, तो विचारवंत होता. त्याने विचार केला, जर एक चमचा हसायच्या नादामध्ये पडला असेल म्हणून सोडून देतील बुवा, श्रीमंत देश आहे, काय कमी आहे. पण 2-2 चमचे गेल्यावर कसं सोडतील? 2-2 चमचे गेल्यावर झडती घेतील, आणि जर झडती घेतली तर 2 चमचे आपल्याकडेच निघतील. मग आपल्या देशाचं नाव किती बदनाम होईल. मग पण त्याला काही चैन पडेना. आता याने चतुराई केली, याने चतुरपणा केला. काय केलं? हसवले आणि फसवले. असं पहिल्या चतुराई काय केली? पहिल्याने हसवले आणि फसवले. पण याने दादा पाहता फसवले. याने काय केलं? याने सांगितलं, हो 1 मिनिट शांत राहा, सगळं शांत राहा, असा तो म्हटलं बरं का. आणि मग त्याने सांगितलं, हे बघा, आमचा भारत देश म्हणजे कलागुणांनी अतिशय युक्त असलेला देश आहे. कारण आमच्या भारत देशातले कलाकार आपल्या कलेवरती आपली उपजीविका भागवतात. आता त्या अमेरिकेच्यांना माहीतच नाही ना हा कला काय प्रकार आहे. ते म्हटले, व्हॉट दिस कला? ते म्हटले, हा कला काय प्रकार आहे? आणि मग तो म्हटला, हे बघा, मी तुम्हाला एक नमुन्याकरता एक कला करून दाखवतो, म्हणजे तुमच्या कला लक्षात येईल. आणि मग त्याने काय केलं? त्याच्या प्लेटमधला तो चमचा घेतला आणि खुर्चीवर उभा राहिला आणि म्हटला, हे बघा, माझ्या हाताचा चमचा दिसतोय का? महिला वर्ग, चमचा दिसतोय का? दुकानातले हा चमचा दिसतोय का? असं तो म्हटला, नका भाऊ माझ्याकडं. त्याने सांगितलं, हे बघा, हा जो माझ्या हातातला हा चमचा आहे ना, मी आता हा चमचा मंत्र म्हणणार आणि माझ्या खिशामध्ये घालणार आणि झडती घेतल्यानंतर शेजारच्या खिशात निघणार. बघा काय चतुराईपणा गेला त्याने. आणि मग त्याने तो चमचा घेतला आणि मग तो मंत्र म्हणला, ओम भग भुगे भगिनी भागोदरी ओम भट स्वाहा. मला तेवढाच येतोय बरं का. आणि घातला ना कोटच्या खिशात चमचा, घ्या म्हणे आता त्यांची जडती. आता त्यांनी घातलेला याने आधीच पाहिला होता. आता त्यांची जडती घेतल्यानंतर त्यांचा निघला आणि यांचा पचरा ना काय पाहता. म्हणजे बघा, माणसामध्ये त्याच्यापेक्षा तो चतुर अनेकापेक्षा अनेक चतुर असतात. पण देवाच्या बाबतीत मात्र तसं नाही महाराज. त्याच्यापेक्षा चतुर या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. चतुरातु शिरोमणी चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची खाणी, किंवा देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. अरे त्याच्यापेक्षा चतुर या जगामध्ये दुसरा कोणी नाही. मग का हो महाराज, तो जर एवढा चतुर आहे तर मग त्याला भोळा का म्हटले? तर महाराज म्हटले, भोळेपणाचा आविष्कार त्याच्या जीवनामध्ये घडतो म्हणून तो भोळा आहे. आणि तो भोळा कोणासाठी होतो? भक्तासाठी होतो, है का नाही? भक्तासाठी भोळा होतो. आता भोळ्याचे सुद्धा 2 प्रकार आहे. एक भोळा आहे कमी घेऊन जास्त देणारा, आणि दुसरा भोळा आहे समोरच्याच्या प्रेमापोटी आपला मोठेपणा विसरून त्याचं वाटेल ते काम करतो. 1 नंबरचा भोळा आहे कमी घेऊन जास्त देणारा. आता काय कमी घेऊन काय जास्त दिलं? सुदामदेवाचे पोहे किती खाल्ले भगवंताने? मुठभर. आणि त्याच्या मोबदल्यात काय दिलं? गाव सोन्याचा दिला का? हा,
किंवा पुतना मावशीचं दूध किती पिला हो भगवंत? हा, पण त्याच्या मोबदल्यात काय दिलं? ज्ञानोबा बोलतात, तुवा संकाधिकांचे निमाने सायुजी सौर सुटीत ना पुतणे जे विषयाचे निस्तन पाने मारू आले. अरे संकाधिकांच्या योग्यतेचा मोक्ष भगवंताने देऊन टाकला महाराज. म्हणजे याला म्हणतात भोळा, कमी घेऊन जास्त देणारा. आता 2 नंबरचा भोळा आहे, समोरच्याच्या प्रेमापोटी आपला मोठेपणा विसरून त्याचं वाटेल ते काम करतो. अरे स्वतः द्वारकेचा राजा आहे याचा विसर पाडतो आणि सेना महाराजांच्या जागेवर दुसऱ्या राजाची दाढी करायला जातो. अरे स्वतः द्वारकेचा राजा आहे याचा विसर पाडतो, सावता महाराजांना खुरपू लागतो. स्वतः द्वारकेचा राजा आहे याचा विसर पाडतो, सज्जन कसायला मांस विकू लागतो. अरे स्वतः द्वारकेचा राजा आहे याचा विसर पाडतो आणि अर्जुनाची घोडी धुण्याचं काम करतो. अरे स्वतः द्वारकेचा राजा आहे याचा विसर पाडतो आणि आमच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी 10 नाही 20 नाही 30 नाही तर तब्बल 36 वर्ष श्रीखंड्या नावाच्या गड्याच्या रूपाने वाटेल ते काम करतो महाराज. श्रीखंड्या चंदन उगाळून कारी व श्रीगंगा श्रीखंड्या चंदन उगाळून कारी किंवा कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित असे पाय. अरे स्वतः द्वारकेचा राजा आहे याचा विचार पाडतो आणि आमच्या चोखोबारांच्या पत्नीचं बाळांपण करतो महाराज. एवढे नीच काम तो भगवान परमात्मा करत असेल तर याच्यापेक्षा काय पाहिजे महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की तो भोळा, तो मूळचा चतुर आहे पण भक्तांसाठी तो काय होतो? भोळा होतो आणि त्याचं वाटेल ते काम करतो. म्हणून असा जो भगवान परमात्मा महाराज म्हणतात भक्ती भावाने, भक्ती प्रेमाने, भक्ती योगाने आम्ही त्याला जसा केला तसा तो होतो. अभंगाचं दुसरं चरण. एकदा जोरदार टाळी होईल यांच्यासाठी. काय झालंय, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून जास्त आपण थोडस व्याख्यानावरती जोर देऊ. हा, मनोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता. आता 1 चरणाचा भाव झालाय, अजून किती चरण राहिले? हा, 3 राहिले. 3 मग आता एका चरणाला कंप्लीट 9 वाजले, एका चरणाला 2 तास गेले. मग आता 3 चरणाला किती तास जातील? तांबडं फुटण म्हणतात, फोडायचं का तांबडं? मग आता काही आता दादा तुम्हाला सांगतो, काही ना मी अपरिचित आहे, सगळ्यांना मी परिचित नाहीये. काही माझं आडनाव ऐकून कीर्तनाला आले. हा, ते म्हणत असतील की ज्या आरती बुवाचं आडनाव तांबडे आहे त्या आरती बुवा सुद्धा तांबडाच असायला पाहिजे. पण चांगला पाहून घ्या, तांबडा आहे का कसा आहे का. आता हे आडनाव आहे महाराज, हे काय कुणी कुठं आणायला गेलंय का? हे तुम्ही आम्ही जोडलेले आडनाव आहे. आता मी तुम्हाला आपल्या शरीरावर किती आडनाव सांगू का? आता ऐका फक्त, तुम्ही आहे का नाही हे फक्त मला सांगा. आलाय वावानी म्हणून विचारतो, मला सांगा. शेंडीला हात लावला, काय झाले? शेंडे पाटील. सगळीकडून बाजरी, मधी पडा टकले पाटील. बर केस वाढले म्हणून केसाळे पाटील. बर केस वाढले म्हणून टोपी घातली, टोपे पाटील. बर टोपी वाऱ्याने उडून गेली, बोरखे पाटील. खाली आले कपाळे पाटील, त्याच्या खाली आले डोळे पाटील. शायनिंग केली आंधळे पाटील. डोळ्यांची स्वच्छताच नाही, चपडे पाटील. खाली आले नाकाडे पाटील, आतमध्ये गेले शंभडे पाटील. मटेरियल वाढलं मेकडे पाटील. खाली आले मिसाळे पाटील. थोडे खाली आले वटाळे पाटील. आतमध्ये गेले जिव्हाळे पाटील. थोडं बाहेर आले दाते पाटील. 32 सभासद उठून गेले बोचरे पाटील. खाली आले दाभाडे पाटील. काही दाभाड कोडे, काही दाभाड मोडे, काही माने, काही मान मोडे, मान कापे, कोपरे दंडवते ढोपरे मनगटे एक गोटे ऊत आला. एवढ्यावर थांबले नाही. मग खाली आले पोटे, काही पोट भाजे, काही पोट भाडे, मांडे पोटरे गुडघे न गुडे ऊत आला. एवढ्यावर थांबले नाही. मग जनावर सुद्धा सोडले नाही दादा. कुणी लांडगे,
कोणी हरणे, कोणी कोल्हे, मोरे, चिमणे, कावळे, कोणी वाघ आणि कोणी तो वाघ मारे. आता सगळ्यांचा बॉस वाघ मारे. हा वाघ मोडे इथंचे वाघ मोडे आहे का नाही, पण वाघ मारे हा सगळ्यांचा बॉस. आता एवढं वर थांबले नाही, मग भाजीपाला सुद्धा सोडला नाही. कुणी काकडे, कुणी भेंडे, कुणी गाजरे, कुणी रताळे, कुणी गवारे, सांगा कुणी लसणे. एवढ्यावर थांबले नाही, किचन रूम सुद्धा सोडला नाही. कुणी हंडे, कुणी तांबे, कुणी चमचे, कुणी उखळे, कुणी मुसळे. सांगा ना, तुम्हाला का माहीतच नाही का? आता हे आडनाव तुमचे आमचे हो. तुम्ही बघा महाराज, मारवाडी समाजाचे आडनाव कसे हो दादा, काय सुंदर आडनाव आहे हो. देहानी, मालपानी, मालपण पाणी पण त्यांच्याकडं, आपण पण महाराज कितीही नावाचे असू द्या, कितीही जातीचे असू द्या, अरे कितीही धर्माचे असू द्या, पण या वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर सगळ्यांची एकच जात होते महाराज. कारण तुम्ही बघा ज्ञानोबा काय बोलले, हे खैराचं लाकूड, हे लिंबाचं लाकूड, हे बाबळीचं लाकूड, हे येड्या बाबळीचं लाकूड, हे बांबूचं लाकूड, या लाकडाच्या जाती कुठपर्यंत असतात हो, जोपर्यंत अग्नीच्या संबंधात येत नाही तोपर्यंत. आणि एकदा का अग्नीच्या संबंधात आले रे आले, त्यांची एकच जात शिल्लक राहते. कोणती? राख. ज्ञानोबा बोले, का खैरे चंदन काष्टे, हे तव विवंचना तवची घटे, जवन घापती कवटे अग्नी माझी. अरे त्याप्रमाणे हे लाकड, या लाकडांची जाती अग्नीच्या संबंधात येत नाही तोपर्यंत, आणि एकदा का अग्नीच्या संबंधात आलेले आले की त्यांची एकच जात शिल्लक राहते. त्याप्रमाणे हे मराठा, हे मुस्लिम, हे धनगर, हे माळी, हे कोळी, हे चांभार, हे भिल्ल, हे मुस्लिम, या माणसांच्या जाती कोटपर्यंत, जोपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये येत नाही तोपर्यंत. आणि एकदा का वारकरी संप्रदायामध्ये आलेले आले की त्यांची मात्र एकच जात शिल्लक राहते. आणि ती जात कोणती असेल तर ती म्हणजे वारकरी हीच एक जात शिल्लक राहते महाराज. कारण या वारकरी संप्रदाय, या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय असा एकमेव संप्रदाय आहे की त्या संप्रदायामध्ये सर्वांना सारखाच दर्जा आहे. यारे यारे लहान थोर, याची घडते नारी नर, करावा विचार, न पाहे अति कुणाचा विचार, भक्त करुणा कर म्हणावाय, भलती अभावे शरण जाता भेटी, बाडी कसे तुटी जन्मव्याधी, जात वित्त गोत कुळ शिळ मात, भजे का त्वरित. कोण म्हणतं भजे खा? भजे खा नाही भजे का त्वरित भावना युक्त. म्हणजे असा एकमेव या जगाच्या पाठीवर संप्रदाय आहे की त्या संप्रदायामध्ये सर्वांना सारखाच अधिकार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही ज्याची भक्ती करतो तो आमचा उपास्य दैवत कसा आहे, भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे, भक्ती भावाने भक्ती प्रेमाने त्याला जसा केला तसा तो होतो, हो येतैसे केले भक्ती भावे. म्हणून आम्हाला जन्माला येताना गर्भवासामध्ये भीती नाही, आणि मृत्यू लोकामध्ये जीवन जगताना मृत्यू लोकामध्ये कुठल्याच प्रकारची चिंता नाही. का नाही चिंता? कारण गर्भवासी दुःख नाही येता जाता, आणि हृदय असता नाम तुझे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, कोडी पाषाणाला पाना, कोडी पाषाणाला पाना. हो, त्या भगवंताचं नामस्मरण कसं पाहिजे? दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, किंवा दिवस न कळे रात्र न कळे, अंगी खेळे दैवत हे, किंवा सदा नाम घोष करू हरी कथा, आणि तेने सदा चित्ता समाधान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की आमच्या हृदयामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण सतत असल्यामुळे जन्माला येताना गर्भवासामध्ये भीती नाही, आणि जीवन जगताना मृत्यू लोकामध्ये कुठल्याच प्रकारची चिंता नाही. का चिंता नाही? कारण आमची चिंता करणारा कोण आहे? तुझी चिंता त्याशी सर्व आहे. म्हणून दोन चरणाचा भाव झालाय. एकदा भक्ती भावाने भक्ती प्रेमाने संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हात उंच करा. ज्यांना हात आहे त्यांनी हात उंच करा, आणि राशेत राहू तांबडं फुटच तोवर. आणि एक लक्षात ठेवा, बाळ थोडा आवाज आहे, एक लक्षात ठेवा, कोरोनाच्या काळामध्ये हात सरळ असं
असं कोरोनाच्या काळामध्ये आपल्या देखत चांगले चांगले तरुण गेले की नाही? बोला अय आंभोरे, गेले का नाही? आपल्या डोळे देखत गेले. मग आपल्याला भगवंताने ठेवलंय, आपल्याला भगवंताने या ठिकाणी जिवंत ठेवलं. याचं कारण काय आहे की त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावर फार मोठे आनंद उपकार आहे. आज खऱ्या अर्थाने या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचे महासत्ता न्यूज चॅनलचे प्रोप्रायटर नवनाथ दादांना मी विनंती करेन की आपल्या या आंबोऱ्या गावाच्या सगळ्यांचे हात आपल्या कॅमेऱ्यामध्ये आले पाहिजे आणि त्या व्हायरल करून संपूर्ण महाराष्ट्राला कळू द्या की आंबोरे गावातला अखंड हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थाने या ठिकाणी काय अवतरले आहे तर साक्षात पंढरी अवतरलेले आहे. कारण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या समोर आपण सर्वच कंटाळले काय? त्याच्या हातात काय माहिती ना? त्रिशूळ गदा आहे. हा, मग लक्षात ठेवा त्याचे आपल्यावर उपकार आहे. मग आपण त्याच्यासाठी थोडी पण पळ काढू शकत नाही का? नाही, आता 5 झाले तुम्ही बरं का. आता हाताने टाळी आणि मुखाने त्याचं नामस्मरण करायचंय. सगळ्यांनी म्हणायचं आहे विठोबा या हात खाली. वा, किती हुशार मंडळी बघा. आज खऱ्या अर्थाने मला ही तरुण मित्र मंडळ आत्ता दिसली म्हणून त्यांच्यावरती थोडंसं बोलावंसं वाटतंय. कारण परमार्थ हा तरुणांचा आहे. महाराज लक्षपूर्वक ऐका, इकडे लक्ष द्या. परमार्थ हा तरुणांचा आहे. परमार्थ हा तरुणांनी केला पाहिजे. का केला पाहिजे त्याच्यासाठी सांगतो, लक्षपूर्वक ऐका. तरुणांनी परमार्थ का केला पाहिजे याच्यासाठी लक्षपूर्वक ऐका. अरे तरुण आहे जवान, हे बघा बडबड कोणी करू नका. तरुण आहे जवान. अरे तरुण आहे जवान, तो या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. अरे तरुण आहे जवान, तो या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. अरे गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा आणि या वारकरी संप्रदायाच्या तत्वाची जो ठेवतो ना दादा जाण, तर त्या महान देशाची निश्चितच एक ना एक दिवस उंच झाल्याशिवाय राहणार नाही मान. आणि या भारत देशाची जर उंच करायची असेल ना दादा मान, तर प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा आणि पसायदान. आणि जर शिकवलं गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा आणि पसायदान, तरच मुलं ठेवतील तुमचा म्हातारपणामध्ये मान, नाहीतर करतील तुमची तानातान. म्हणून परमार्थ हा तरुणांनी केला पाहिजे. कारण तरुण या शब्दाची फार मोठी ताकद आहे. लक्षपूर्वक ऐका. तरुण या शब्दाला आणखी एक समानार्थी शब्द आहे. कोणता? युवा. युवा हा शब्द उलटा वाचला तर काय होतो? वायू. म्हणजे वायूप्रमाणे जो कोणत्याही कार्यामध्ये धावत राहतो ना, त्याला काय म्हणतात? युवा असं म्हणतात. आणि तरुण या शब्दाची ताकद पण सांगतो ऐका. तरुण या शब्दाची ताकद अशी आहे की कोणत्याही संकटातून जो जातो खऱ्या अर्थाने तरुण, त्याला म्हणतात तरुण. तरी पण काही काही तरुण रोज नाव लागतात संध्याकाळी घरी धरून. पण असे तरुण आपल्या गावामध्ये नाहीये. आणि महाराज प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 4 पण प्रामुख्याने येत असतात. कोणते कोणते? हे बघा, आज जास्त वेळ घेणार नाही, बडबड करू नका, कुणीच बडबड करू नका, 2 मिनिटं थांबा फक्त. 4 पण तुम्हाला प्रामुख्याने सांगतो ऐका. पहिलं आहे, हे 4ही पण प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे म्हणून सांगतो ऐका. पहिलं आहे बाल. तुम्ही फक्त पण म्हणा. पहिलं आहे बाल पण. दुसरा आहे तरुण पण. तिसरा आहे म्हातार. आणि चौथा आहे सर. हा, सर पण सोडून काय म्हणतो?
पण या चारही पणामध्ये अतिशय महत्वाचं पण कोणतं असेल तर ते म्हणजे तरुणपण आहे. कारण परमार्थ हा तरुणांनी केला पाहिजे महाराज. तरुणांचाच परमार्थ आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, इथं नटला पाहिजे. पण आताचा तरुण कुठं नटतो? तरुणांनी इथं नटलं पाहिजे. आणि का नटलं पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा सांगतो ऐका. जवानी आहे तरुण, जवानी आहे तरुण, काळ पाहतोय वरून. अरे काळाच्या नियमानुसार प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे मरून. अरे मेल्यानंतर सगळेच रडतील वरून वरून, पण तुला टाकतील ना पुरून. मग घे ना परमार्थ करून, कारण तरुण पण पुन्हा नाही ना फिरून. का आहे का एकदाच मिळतंय, म्हणून ते वायाला घालू नका. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आम्ही ज्याची भक्ती करतो तो आमचा उपास देत भोळा भाविक जुनाट चांगला. भक्ती भावाने, भक्ती प्रेमाने, भक्ती योगाने आम्ही त्याला जसा केला तसा तो होतो. होय तैसे केले भक्ती भावे. म्हणून आम्हाला जन्माला येताना गर्भवासामध्ये भीती नाही आणि जीवन जगताना मृत्यूलोकामध्ये कुठल्याच प्रकारची चिंता शिल्लक राहिलेली नाही. आणि का चिंता नाही? कारण आम्ही त्याचे दास झालोय. मनोनी चिंता नाही आम्हा दासा, आम्ही त्याचे दास झालोय. आणि जीवनामध्ये दास व्हायचा असेल तर त्याचा दास व्हा. पण आपण कोणाचा दास होतो? हा कोणाचाही दास होतो. पण कोणाचाही दास होऊ नका, देवाचा दास व्हा. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, किंवा तरीच जन्मा यावे आणि दास विठोबाचे व्हावे. त्याचा दास व्हा. जर त्याचा दास झाला तर तो परमात्मा महाराज त्या ठिकाणी आपल्यावर कुठल्याच प्रकारचं संकट येऊ देणार नाही. त्याचं निवारण तो करत असतो. म्हणून जसा केला तसा तो भक्तिभावाने होतो. जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी. जसा केला तसा तो होतो आणि भक्तासाठी तो धावून येतो. म्हणून चिंता नाही आम्हा दासा नवे गर्भवासा जन्म घेता. आणि आपल्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी संत महात्मे वाटेत तेव्हा येतात, वाटेत तोपर्यंत राहतात आणि वाटेत तेव्हा जातात. ही स्वतंत्रता त्यांच्या जीवनामध्ये कशामुळे घडली तर त्या भगवंताचं दास्यत्व केलं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आमच्या जीवनामध्ये तो भगवान परमात्मा आणि आम्ही आता इतके एक झालेलो आहोत की तो आम्हाला आणि आम्ही त्याला आता एक क्षणभर सुद्धा विसरू शकत नाही. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येरा. मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नव्हे गर्भवासा जन्म घेता. अशा अर्थाचं अतिशय अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे या अभंगावरती थोडंसं चिंतन तोडकं मोडकं करण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे वेळ फार कमी होती आणि या अल्पशा वेळेमध्ये या अभंगावरती थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. माऊली महाविष्णू ज्ञानोबारांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या अलंकापूर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी नातारी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोद करुणी माऊली रिजिजेवी या नियमाप्रमाणे माऊलींचा प्रसाद म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला. निश्चितच त्या ठिकाणी जे काही चांगलं असेल योग्य असेल ते तुमच्या अंतःकरणामध्ये उतरवा आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. आणि जे काही चुकीचं असेल ते मला परत करा. निश्चितच त्याच्यामध्ये बदल करण्याचा मी प्रयत्न करेन. आज खऱ्या अर्थाने आपल्या गावामध्ये तुमच्या शेजारच्याच गावचा आहे मी, पण आज खऱ्या अर्थाने ही संधी माझ्या जीवनामध्ये मला समस्त ग्रामस्थ असतील, भजनी मंडळ असेल, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावचं वैभव या ठिकाणी सगळे बाबा आहे. सोमनाथ महाराज आपल्या गावचं वैभव आहे. अतिशय सुंदर अशी भजनी मंडळ आहे, सुंदर अशी विमान सिस्टीम आहे, सुंदर असे प्रोप्रायटर या ठिकाणी आहेत. सगळेच सुंदर आहे. अतिशय कार्यक्रम सुंदर आहे. अतिशय स्वयंपाक सुद्धा अतिशय सुंदर केलेला आहे. आणि आता कीर्तन झाल्यानंतर अतिशय शांत चित्ताने त्या ठिकाणी तो प्रसाद म्हणून आपण ग्रहण करायचा आहे. अगदी अल्पशा वेळेमध्ये त्या ठिकाणी या तोडक्या मोडक्या बोबड्या बोली त्याबद्दल तुमचे त्या ठिकाणी मी ऋणी आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्या चरणावरती झालेली सेवा समर्पित करतो. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि अधिकचा वेळ न घेता याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वरा तुकाराम 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 तुकाराम